माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण श्री सत्यनारायण कथा श्रवण करूया. अभिवाचनातून श्री गणेशाय नमः. श्री विष्णवे नमः. अध्याय पहिला. श्री गणेशाला नमन असो. श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगते. एकेकाळी शौनकादिय सर्व ऋषीमुनींना पुराणे सांगणाऱ्या रोमर्ष नामाच्या सुतांना प्रश्न केला. त्या ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, मनात इच्छा असलेले फल कोणत्या व्रताने तपाने प्राप्त होईल याचे ज्ञान व्हावे अशी आमची इच्छा. तरी ते ज्ञान आम्हास सांगावे. तेव्हा सुत सांगू लागले, भगवान कमलापती विष्णू यांना नारद मुनींनीच हे विचारले होते. त्यावेळी ऋषींना त्यांनी सांगितले की आपण शांतपणे ऐकावे. सुत सांगू लागले, एका वेळी भक्तियोगी नारद परोपकारार्थ अनेक लोकी संचार करताना मृत्यूलोकी पोहोचले. त्यावेळी स्वकर्म प्रभावे अनेक योनीमध्ये जन्मून दुःखी पावलेले असे जन पाहिले. या जनांचे दुःख नष्ट करावे हा विचार मनात घुळवीत ते विष्णू लोकी वैकुंठी पोहोचले. ते शुक्लवर्ण 4 हात असणाऱ्या तसेच शंख चक्र गदा पद्मधारण करणाऱ्या कंठी वनमाला विभूषित अशा नारायणाचे दर्शन घेऊन त्याची स्तुती केली. नंतर ते म्हणाले, वाचा व मन या पलीकडे ज्यांचे रूप असते, ज्यांची असामान्य शक्ती असते, ज्याला प्रारंभ मध्ये अंत असत नाही, जो निर्गुण निराकार आहे, सत्व रज तम गुणांच्या अतीत असा आत्मा आहे, भक्तांच्या दुःखांचा नाश करतो, अशा श्री विष्णूला मी वंदन करतो. ही स्तुती ऐकून श्री भगवान विष्णू नारद मुनींना म्हणाले, हे नारदा, तू येथे कोणत्या हेतूने आला आहेस? तुझ्या मनाची इच्छा मला सांग, मी त्याचे निराकरण करीन. त्या प्रसंगी नारद उतरले. या मृत्यूलोक सारे जन त्यांच्या कर्मानुसार नाना योनीत जन्म पाहून त्या पाप कर्माची फळे भोगत आहेत. त्यामुळे हा नाथ मजवर आपली कृपा असल्यास त्यांच्या दुःखाचा कोणत्या उपायाने नाश होईल तो उपाय सांगावा, तो ऐकण्यास मी उत्सुक आहे. त्यावेळी श्री विष्णू भगवान उतरले. वत्सा, लोकांवर कृपा करण्याच्या इच्छेने तू चांगला प्रश्न केलास. ज्या उपायाने लोक मोहयुक्त होतील असा उपाय मी सांगतो. हे नारदा, स्वर्ग लोकात तसेच मृत्यू लोकात एक पुण्यदायी व्रत अजूनही गुप्त होय, ते तुला मी सांगतो. ते व्रत म्हणजे श्री सत्यनारायणाचे व्रत होय. हे व्रत केल्याने माणसास लगेच सुख मिळून परलोकी मोक्ष मिळतो. या भगवंताच्या उत्तरावर नारद म्हणाले, त्या व्रताचे फल, त्याचा विधी कसा कोणी करावे मला सांगा. ते व्रत केव्हा करावे ते मला सविस्तर कथन करावे. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले, हे व्रत दुःख शोक दैन्य नष्ट करून धनधान्याची समृद्धी करणारे होय. सौभाग्य संतती सर्वत्र विजय मिळवून देणारे असे हे व्रत श्रद्धा भक्तीपूर्वक हे व्रत आचरावे. ब्राह्मण तसेच आप्तजन यांच्यासह सायंकाळी सत्यनारायण पूजा करावी. दूध तूप गव्हाचा रवा साखर केळी सव्वा प्रमाण सहभाग घेऊन भक्तिभावाने प्रसाद केल्यावर तो प्रसाद श्री विष्णूस सत्यनारायणास अर्पण करावा. गव्हाचा रवा साखर हे मिळाल्यास तांदळाचा रवा गुळ घेऊन सव्वा प्रमाणात शिरा करून त्याचा नैवेद्य सत्यनारायणास अर्पण करावा. प्रत्येक पौर्णिमेला जर केले तर खूपच चांगले. आप्तजनांचं कथा ऐकावी. ब्राह्मणास दक्षिणा देऊन बंधुजनास भोजन द्यावे. भक्तिभावाने प्रसाद द्यावा. नंतर नृत्य गीत गायन करावे. नंतर सत्यनारायणाचे स्मरण ठेवून घरी जावे. घरीच सत्यनारायण असल्यास सत्यनारायण जागवून मग झोपावे. अशा प्रकारे माणसाची इच्छा पूर्ण होईल असे निसंशय होय. या कलियुगात मृत्यूलोकात सुखशांतीचा सोपाय उपाय आहे. इति श्री स्कंद पुराणातील रेवा खंडार्गत सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय समाप्त झाला. हरये नमः. विष्णवे नमः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री विष्णवे नमः. भगवान विष्णू उद्गारले, हे द्विज नारदा, पूर्वी व्रत कोणी केले सांगत आहे. काशी नगरीत दरिद्री ब्राह्मण होता. तो ताणभुकेने त्रस्त अवस्थेत भटकत असे. भगवान त्या दुःखी ब्राह्मणास पाहून त्याने म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले. आदराने त्यास विचारू लागले, विप्रा, या पृथ्वीवर तू दुःखी अवस्थेत का भटकतोस? त्याने कारण मला समजून घ्यायचे आहे, ते तू मला सांग. त्यावेळी ब्राह्मण सांगतो, मी दरिद्री ब्राह्मण असून भिक्षेकरिता भटकतो. महाराज, यावर तुम्हाला उपाय माहीत असल्यास सांगावा. त्यावर ब्राह्मण म्हातारा स्वतः भगवान त्या सांगू लागला,
भगवान सत्यनारायण हा इच्छित फळ देणार आहे. जे व्रत केल्याने माणूस दुःख मुक्त होतो ते व्रत म्हणजे सत्यनारायण पूजन होय. त्याचे पूजन तू कर. नंतर त्या व्रताचे योग्य असे विधाने सांगून ते रुद्र ब्राह्मण स्वरूपी सत्यनारायण अदृश्य झाले. रुद्र ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी करीन या ध्यासाने त्या दरिद्री ब्राह्मणास झोपही लागेना. सकाळी उठताच मी सत्यनारायण व्रत करीन असे म्हणून तो ब्राह्मण भिक्षेस गेला. त्या दिवशी त्यास पुष्कळशी द्रव्य मिळाले. त्यामुळे त्याने आप्तजनांचं सत्यनारायण व्रत केले. त्या व्रतामुळे तो ब्राह्मण दुःखातून मुक्त झाला. त्याला संपदा प्रसन्न झाली. त्या प्रसंगापासून त्या ब्राह्मणाने अनेक वेळा हे व्रत आचरले. त्या व्रत आचरणाने तो पापमुक्त झाल्याने मोक्षप्रत गेला. यापुढे सुत म्हणाले, हे विप्रहो, माणसाने पृथ्वीवर सत्यनारायणाचे व्रत आचरताच त्याची दुःखे नाहीशी होतील. हे नारद मुनींना जे व्रत सांगितले ते तुम्हाला सांगत आहे. यापुढे काय बोलणार? त्या प्रसंगी नैमिषारण्यातील ऋषी उतरले. हे मुनिश्रेष्ठा, त्या ब्राह्मणाकडून हे व्रत कोणी ऐकले तसेच केले ते आपण सांगावे. व्रताबद्दल मनात श्रद्धा निर्माण झाली आहे. तेव्हा सूत म्हणाले, पृथ्वीवर ज्याने व्रत केले ते ऐकावे. श्रेष्ठ ब्राह्मण त्याच्या ऐश्वर्यानुरूप आपल्या आप्तजन बंधूसह हे व्रत करण्यास प्रवृत्त झाला. त्या प्रसंगी एक मोळी विक्यात तेथे आला. त्याने लाकडे ठेवली. ब्राह्मणाच्या घरात कहाणीने तो गेला. त्यावेळी ब्राह्मण व्रतमग्न असलेला दिसला. त्यावेळी ब्राह्मणास नमस्कार करून तो म्हणाला, हे प्रभो, तुम्ही काय करीत आहात? हे केले तर कोणते फळ मिळते ते मला सांगा. तेव्हा ब्राह्मण सांगू लागला, हे सत्यनारायण व्रत इष्ट कामना पूर्ण करणारे असे. त्याच्या प्रसारेच मला धनधान्य मिळाले. त्यामुळे व्रत समजून घेऊन मोळी विके आनंदित झाला. पाणी पिऊन प्रसाद भक्षण केल्याने संतुष्ट झाला. नगरात गेला. सत्यनारायण व्रताचा विचार करू लागला. आज मला मोळी विकून जे द्रव्य मिळेल त्याचा खर्च सत्यदेव व्रतासाठी करीन असा संकल्प केला. मोळी विक्या धनिकाची वस्ती असणाऱ्या नगरात गेला. त्या दिवशी त्यास दुप्पट धन प्राप्त झाले. त्याने त्या धनाचा उपयोग केळी, दूध, तूप, साखर, गव्हाचा रवा असा सव्वा प्रमाणात केला. त्याने घरी जाऊन आप्तजनांचं सत्यनारायण व्रत केले. त्या व्रताने मोळी विक्या धनवान पुत्रवान सुखी होऊन मृत्यूनंतर विष्णुलोकी गेला. इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त झाला. हरये नमः, विष्णवे नमः. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः, श्री विष्णवे नमः. सुत सांगू लागले, हे मुनिजन, मी पुढे आणखी सांगत आहे ते ऐकावे. पूर्वी उल्कामुख हा एक राजा होता. तो जितेंद्रिय असून दर दिवशी देवळात जाऊन ब्राह्मणास दान देऊन संतोषी ठेवी. त्याची पत्नी सुद्धा शीलवती सुंदर होती. ती नदी तीरावर सत्यनारायण व्रत आचरित होती. अशा व्यापारासाठी भरपूर द्रव्य घेऊन साधू नाव असलेला वाणी तेथे आला. तीरावर नौका आणून ठेवून तो राजाला भेटण्यास गेला. त्याने विचारले. साधू म्हणाला, हे महाराज, भक्तिभावनेने एकरूप होऊन आपण काय करता? आपण मला सांगावे. राजा त्याला म्हणतो, हे साधू, तेजस्वी विष्णूचे पूजाव्रत आप्तजनांचं संतती प्राप्तीसाठी करतात. राजाच्या बोलण्यावर साधूवानी म्हणाला, हे राजन, आपलं हे तुम्हाला सांगा. आपल्या सांगण्यानुसार मी व्रत करीन. मला संतती नाही. या व्रताने माझी मनीषा साध्य होईल. नंतर साधू वाण्याने व्यापार पूर्ण करून तो आनंदाने घरी गेला. त्याने पत्नीला संततीदायी व्रत सांगितले व म्हणाला, जेव्हा संतती होईल तेव्हा मी या व्रताचे आचरण करील. असे साधू वाण्याने लीलावती आपल्या पत्नीला सांगितले. त्यामुळे ती लीलावती भार्या एकदा आनंदली व आनंदित चित्ताने वागत असता गरोदर राहिली. पुढे 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न झाले. कन्या हळूहळू वाढू लागले. तिचे नाव कलावती ठेवले. मग लीलावती आपल्या पतीस म्हणाली, आपण ठेवलेले व्रत ठरवलेले आचारत का नाही? त्यावेळी साधूवाने म्हणाला, हे प्रिये, आपल्या कन्येच्या व्यासमयी व्रत आपण करू असे म्हणून नगरात गेला. ती कलावती वाढत होती. आपली कन्या विवाहास योग्य झालेली पाहून साधूवाण्याने आपल्या दूतास नगरात पाठविले. कन्येच्या विवाहासाठी श्रेष्ठ वर शोधण्यास त्याला सांगितले. तो दूत कांचन नगरात गेला. नगरात गेलेला दूत एका वाणीपुत्रास घेऊन परत आला. त्या वाणिक पुत्राला पाहून साधूवाने संतोष झाला. आप्तमंडळीसह कलावती या कन्येचा विवाह त्या वाणिक पुत्राशी केला. दुर्दैवाने साधूवाण्याला विवाहप्रसंगी त्या व्रताचे विस्मरण झाले. त्यामुळे प्रभू त्यावर रुष्ट झाले. त्यानंतर कुशल साधूवाने आपल्या जावयांचं व्यापारासाठी निघाला. लवकरच समुद्र सान्निध्य असलेल्या
रत्नसार नगरास गेला. श्रीमंत जावयांचा व्यापार सुरू केला. ते चंद्रकेतू राजाच्या नगरीही गेले. त्या प्रसंगी प्रभूंनी साधू आणि आपली प्रतिष्ठा विसरला असे पाहून त्याला दुःख व्हावे असे शाप केला. एक दिवस अशी घटना घडली की सासरे जावाय उतरलेल्या ठिकाणी राजाची चोरी केलेला एक चोर तेथे आला. चोरा मागून धूत येत आहे ते पाहून त्या चोराने सामान तेथेच ठेवले व चटकन निघाला व लपला. साधूवाण्याजवळ राजदूत आले. राजाचे धन पाहून त्याने त्या साधूवाण्याला जावयानं बांधून हर्षभराने राजाजवळ सांगितले की हे महाराज, 2 चोर आणले, त्यांना पण योग्य आज्ञा द्या. राजज्ञे करून विचार न करता त्या दोघांना बांधून किल्ल्यातील कारागृही ठेवले. सत्यदेव मायेमुळे त्यांचे म्हणणे कोणी ऐकले नाही. त्याने चंद्रकेतूने त्याचे धनही जमा केले. सत्यदेव शापाने साधू वाण्याच्या घरचे धनही चोराने नेले. त्यामुळे त्याची पत्नी लीलावती दुःखी झाली. ती दुःखाने घरोघरी भीक मागू लागली. कलावती सर्वत्र भटकू लागले. एक दिवस ती भुकेली ब्राह्मणाच्या घरी गेली. त्यावेळी सत्यनारायण व्रत चालले होते. तेथे बसल्यावर कथा ऐकल्यावर तिने नारायणाकडे वर मागितला. प्रसाद भक्षण करून ती घरी आली. तिच्या आईने त्या कलावतीस प्रेमाने विचारले, मुली, रात्री तू उशिरापर्यंत कुठे होती? तुझ्या मनात काय? तेव्हा ती कलावती कन्या आईला म्हणाली, आई, मी रात्री ब्राह्मणाच्या घरी इष्टसिद्धी देणारे व्रत केलेले पाहिले. ते मुलीचे बोलणे ऐकून ती वानिकाची पत्नी आनंदाने सत्यनारायण पूजेच्या तयारीस लागली. तिनेच आपल्या आप्तबांधवासह सत्यनारायणचे पूजन केले. पती आणि जामात आपल्या घरी लवकर परत येऊ. माझ्या पतीचे जमाताचे अपराध क्षमा करावे अशी सत्यनारायणाची वारंवार प्रार्थना केली. व्रताने सत्यनारायण संतुष्ट झाले. चंद्रकेतू राजास त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की हे नृपश्रेष्ठा, उद्या सकाळी मंदीतल्या 2 व्यापाऱ्यांना सोडून दे. त्यांचे धन परत दे, नाही तर तुझे राज्य, पुत्र, धन यास तुझा नाश करील. हे बोलून सत्यनारायण अदृश्य झाले. राजाने सकाळी उठून आप्तजनांसह सभेत लोकांना स्वप्न सांगितले. बंद केलेले वाणी व पुत्र यांना मुक्त करा असे सांगितले. राजाच्या म्हणण्यावरून व्यापाऱ्यांना मुक्त केले. राजासमोर आणून म्हटले, हे महाराज, बेड्यातून बंधमुक्त केलेल्या वाण्याला तसेच वाणिक पुत्राला आणले आहे. त्या प्रसंगी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला. जुना वृत्तांत म्हणे आल्याने तो काहीच न बोलता त्यांना आदराने म्हणाला, तुम्हाला दैव म्हणून दुःख प्राप्त झाले. आता काही भय उरले नाही. त्यांना बंधमुक्त करून त्यांना सुचिर गुंतवण्यास सांगितले. त्यांना नवे वस्त्र, अलंकार दिलं. शिवाय पुरस्कार देऊन गोडवाणीने त्यांचा संतोष केला. त्यांचे हरण केलेले धन दुप्पट प्रमाणात परत केले. साधू वाणी व त्यांचा जावाय यांना आपण आपल्या घरी जावे सांगितले. साधू आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, आपल्या कृपेमुळेच आम्ही घरी परततो. इति श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय समाप्त झाला. हरये नमः. विष्णवे नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री विष्णवे नमः. सूत म्हणाले, नंतर तो साधू आणि ब्राह्मणाला धनदान देऊन शुभाशीर्वाद घेऊन यात्रा करून आपल्या नगरी निघाला. साधू आणि थोडे अंतर जातो तो सत्यनारायण देवाने दंडधारी सैन्याशी रूपात विचारले, हे साधू, तुझ्या नौकेत कुठला माल? तेव्हा गर्विष्ठ वाण्याने असून म्हटले, सैन्याशा, तुला काय त्याची गरज? द्रव्य नेण्याची तुझी इच्छा दिसते. माझ्या नौकेत वेली आणि पान. त्याचे भाषण ऐकल्यावर तुझे उत्तर खरे ठरो. एवढे म्हणून सैन्याशी समुद्र तीरावर थांबला. तो सैन्याशी जाताच साधू आणि आपले नित्य कर्म झाल्यावर नौकेकडे निरखून पाहिले तर ती वरती आलेली दिसली. त्यामुळे आश्चर्य वाटले. प्रत्यक्ष नौकेत वेली पानं भरली. त्यांना पाहून मूर्छा आली, जमिनीवर पडला, शुद्धीवर आला तर चिंतेने ग्रस्त झाला. अशा वेळी त्याचा जावाय त्याला म्हणाला, शोक कशासाठी करता? सैन्याशाने शाप दिला, तो काही सुद्धा करू शकतो. चला आपण जाऊया शरण. जावायचे बोलणे ऐकून साधूवाने सैन्यासाजवळ गेला. त्याला पाहिल्यावर भक्ती नमस्कार केला. त्यास म्हणाला, मी आपणास जे बोललो त्याची क्षमा कराय. असे म्हणून तो त्याच्या पाया पडून शोकाने त्रस्त झाला. तो त्रस्त झालेला पाहताच सैन्याशी म्हणाला, तू दुःखी होऊ नको. माझ्या पूजनापासून तू दूर झाल्यामुळे माझ्या आज्ञेने तुला दुःखी व्हावे लागले. त्या भगवंत वचनाने श्रवण ऐकून तो त्याची स्तुती करू लागला. साधू आणि म्हणाला, हे प्रभो, ब्रह्मदेवादी देव तुझ्या मायेने मूढ बनतात, त्यामुळे तुझे रूप गुण ते जाणत नाहीत. मी मूढ बनल्याने तुझा महिमा मी जाणू शकलो नाही. तू प्रसन्न झाल्याने मी तुझे पूजन करीन.
पूर्वी माझे जे धन होते ते मला मिळू दे, मी शरण आलोय. तुझे माझे रक्षण कर. ते त्याचे बोलणे ऐकून सैन्यासी रूपी जनार्दन विष्णू संतोष पावला. मग संपत्तीने भरलेली नौका पाहून नौकेवर बसून सत्यदेव कृपा प्रसादानेच माझी इच्छा सफल झाली असे म्हणत आप्त जनांचं सत्यनारायणाची पूजा केली. सत्यदेवा प्रसादाने आनंदित होऊन साधुवाने नौका घेऊन आपल्या देशी गेला. मग तो साधुवाने जावयास म्हणाला, माझी रत्नपुरी पहा असे म्हणून स्वतःचा द्रव्य राखणारा दूत पुढे पाठविला. तो नगरात गेला. साधुवानाच्या पत्नीला भेटून हात जोडून नमस्कार केला. योग्य भाषण केले. साधुवानी आपल्या जामातासह भरपूर द्रव्य घेऊन नगराजवळ आले आहेत. दूत वचन ऐकल्यावर साध्वी हर्षित झाली. आपल्या मुलीस म्हणाली, सत्यनारायण पूजा कर, मी त्यांच्या दर्शनात जात आहे, चल चटकन. आईचे शब्द ऐकून मुलीने व्रत संपवले. गाई त्या प्रसाद न घेताच पतीला भेटण्यासाठी निघाली. त्या कारणाने सत्यमेव देव रुष्ट झाले. त्यांनी तिच्या पतीस नौकेस धनासह पाण्यात बुडवले. तेव्हा आपला पती दिसेना. यामुळे कलावती शोकाने राहून जमिनीवर पडली. नौका बुडाल्याने आपली कन्या दुःखी झाली पाहून साधू आणि सर नावडी हे काय विपरीत घडले म्हणून चिंतित झाले. त्यावेळी आपल्या मुलीला दुःखी आहे असे समजून लीलावती सुद्धा शोकाने संतप्त झाली. ती म्हणाली, जावई बापू, नौकेचं दृश्य कसे झाले? कोणत्या दैवताची हेळसांड झाली? त्यामुळे नौका नष्ट झाली कळेना. सत्यदेवाचा प्रताप कसा ओळखावा असे म्हणून ती आप्तजनांचा सारखा विलाप करू लागली. मग कलावतीला मांडीवर घेऊन हंबरडा फोडून रडू लागले. नंतर पती मरण पावल्यामुळे अत्यंत दुःखी अशा कलावतीने त्याच्या पादुकासह सती जाण्याचा निर्धार व्यक्त केला. तो साधू आणि कन्येचे वर्तन लक्षात घेऊन पत्नीसह दुःखी होऊन विचार करू लागला की आपली नौका सत्यदेवाने हरण केली काय? त्याच्या मायेने माझा गोंधळ उडाला. नंतर सर्वांना जवळ बोलावून सत्यदेवाची पूजा करीन असे ठरवले. सत्यदेवास पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घालू लागला. त्यावेळी दिनांचे सत्यमेव संतुष्ट झाल्यावर कृपेने आकाशवाणीने म्हणाले, प्रसाद न घेताच तुझी कन्या पतीस पाहण्यास आल्याने तिचा पती अदृश्य झाला. हे तू जाणून घे. तिने घरी जाऊन प्रसाद भक्षण करून जर पुन्हा येईल तर तिला पती मिळेल हे नक्की होय. अशी आकाशवाणी ऐकल्यावर ती कन्या ताबडतोब घरी जाऊन ठेवलेला प्रसाद खाऊन सत्यदेवास नमस्कार केला. मग ती पुन्हा आली. तेथे तिला पती दिसला. पुढे कलावती पित्यास म्हणाली, आता घरी जाऊन विलंब काय करतो? ते ऐकून वाणिक पुत्र संतोषाने सत्यदेवाचे पूजन केले. संपत्ती आप्तजन यास घरी गेला. पौर्णिमेला संक्रमण काळी त्याने सत्यवेत पूजा केली. त्याला लोकी सुख प्राप्त होऊन अंत्यविष्णू लोकी गेला. इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण व्रत कथेतील 4था अध्याय समाप्त झाला. हरये नमः. विष्णवे नमः. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सुत म्हणाले, श्रेष्ठ अशा मुनींनो, अजून मी जे न्याय सांगतो ते ऐकावे. अंगध्वज राजा प्रजापालनात दक्ष होता. त्यासही सत्यदेवाच्या प्रसाद त्यागाने दुःख प्राप्त झाले. तो एकदा अनेक पशु मारून एका वृक्षाच्या बुंद्याशी आला. तेथे बांधवांचं गोप सत्यदेवाचे पूजन करीत आहे पाहून गर्वाने तेथे गेलाच नाही. देवाला वंदन केले नाही. तेव्हा गोपांनी राजाजवळ प्रसाद नेऊन दिला. परत येऊन आपला प्रसाद भक्षण केला. नंतर इष्ट ते कार्य पूर्ण करून राजाने प्रसाद टाकल्याने त्यास दुःख प्राप्त झाले. त्याचे 100 मुलगे नष्ट झाले. धन धान्याधिकांनी नष्ट झाले. ते सर्व सत्यदेवानेच नष्ट केले असे माझे निश्चित मत. तेव्हा जेथे सत्यदेवाचे पूजन चालले तेथे मी जातो असे मनाने ठरवून तो त्या गोपांजवळ गेला. त्यानंतर गोपगणांचं राजाने भक्ती श्रद्धायुक्त होऊन सत्यदेवाची यथाशक्ती पूजा केली. सत्यदेव प्रसादाने तो धन संतानयुक्त झाला. लोकी सुखे बघून अंती विष्णू लोकी गेला. जो हे सत्यदेव व्रत करेल, फलप्रद कथा ऐकेल, त्याला सत्यदेव प्रसाद धनधान्य लाभेल. दारिद्र्यास धन मिळेल. बंधन मुक्त होईल. भयग्रत भयापासून सुटेल यात संशय नाही. तो इष्टफळ लाभून विष्णू लोकी जाईल. विप्रांनो, सत्यनारायण व्रत करून मानव दुःख मुक्त होतो हेच सांगितले. विशेषतः कलियुगी सत्य पूजा फल देणारे त्याला कोणी काल म्हणतात, कोणी सत्य, कोणी ईश, तर कोणी सत्यनारायण, कोणी सत्यदेव. कलियुगी हाच सनातन नाना रूपे धारण करणारा सत्यरूप सत्यव्रत रूपाने सर्वांना इष्ट ते प्रदान करणारा होईल. हे मुनींनो, जो ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे सत्यदेव प्रसादाने नष्ट होतात.
या ठिकाणी हा भाग संपला. इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय समाप्त झाला. हरये नमः, विष्णवे नमः. या ठिकाणी आपली सत्यनारायण कथा संपूर्ण झाली. जर तुम्ही श्रवण केले असेल तर श्री विष्णवे नमः लिहायला विसरू नका.